बहुप्रतीक्षित महायुतीचं खातेवाटप अखेर निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। विशेष म्हणजे यंदाच्या खातेवाटपात मोठे फेरबदल झाल्याचं पाहायला मिळणार आहे। शिवसेनेकडूनच उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार आहे, तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला मिळणार आहे। अपेक्षेनुसार गृह खातं भाजपकडेच राहणार आहे, तर नगर विकास खातं शिवसेनेकडेच असणार आहे। त्याचवेळी अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच कायम असणार आहे। तर महायुतीचं खातेवाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। यंदाच्या खातेवाटपामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत। शिवसेनेकडचं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याचं कळतंय, तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला जाणार आहे। तर भाजपकडे नेमकी कोणती खाती असणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गृह खातं, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, पर्यटन, ऊर्जा ही खाती भाजपकडेच असणार आहे। राष्ट्रवादीकडे कोणती खाती असणार आहेत पाहूयात। अर्थ खातं, उत्पादन शुल्क खातं, कृषी, महिला व बालविकास खातं तसंच मदत व पुनर्वसन खातं ही 5 खाती राष्ट्रवादीकडे असू शकतात। पुन्हा एकदा पाहूयात, राष्ट्रवादीकडे ही 5 खाती असणार आहेत। अर्थ खातं, उत्पादन शुल्क खातं, कृषी, महिला व बालविकास खातं आणि मदत व पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत। अजित पवारांकडे अर्थ खातं कायम असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, तर राष्ट्रवादीकडे उत्पादन शुल्क खातं जाणार जे शिवसेनेकडे होतं आणि ते आता राष्ट्रवादीकडे जाऊ शकतंय। त्यामुळे महायुतीचं खातेवाटप ठरल्याची आता खात्रीलायक विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। गृह खातं हे भाजपकडेच राहणार असल्याचंही कळतंय, तर नगर विकास खातं हे शिवसेनेकडे असणार आहे। शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं कळतंय। नगर विकास खातं शिवसेनेकडे असणार आहे। उद्योग, शिक्षण, आरोग्य खातं हे देखील शिवसेनेकडेच राहील। गृहनिर्माण खातं शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे।